हाय नमस्कार, दुपारच्या 4-5 वाजलेला आहे। तर आपल्या हॉटेलमध्ये एक छान असं वारुळ आहे। तर वारुळ सगळ्याला माहितच असेल की म्हणतात की हा वारुळाला बीळ असतं, काय असतं का नाही बीळ। तर असं एक वारुळ पद्धतीने आपल्या हॉटेलच्या एका साईडला आलेला आहे आणि त्याला खूप मालक पण मानतात आणि आपले जे पहिले हॉटेल चालवत होते का ते पण खूप मानत होते, देवा त्याची पूजा वगैरे करत होते। पिंड मालकाने ठेवलेली आहे आणि त्यांनी बघितलं पण, आणि वारुळ आहे पण असं वारुळ फुलतंय। आता हे जे माहीत असेल ते त्यांनाच माहीत असेल वारुळ फुलतंय म्हणजे काय नक्की। मला पण माहीत नव्हतं म्हणून मी बघण्यासाठी आले खास इथं। आणि त्या वारुळ आहे पण त्याला एकही बीळ कुठं नाहीये आणि पिंडासारखा आकार बनत चाललाय तो। आणि बुलिशरचा आपल्याला इकडून वर इथूनच दिसतंय ते आहे। तर मी तुम्हाला दाखवते ते वारुळ बघूया आपण कसं आहे ते बघा तुम्ही। आता तो काही वारुळ असे आणि हे असं वारुळ कडने आले, खूप घाण आहे। आता स्वच्छ करायचं चाललंय, मालक बोलले स्वच्छ करायचं म्हणून। आणि अशी इथं मग त्यांनी पिंड ठेवली, जे आपले पहिले हॉटेल चालवत होते का त्यांनी पिंड ठेवून हे करून देवपूजा वगैरे ते खूप मानत होते, देवाला पूजा करायचे। असं छान आहे आणि इकडं असा उंच आहे, इकडून हो का, इकडून असं हे उंच आहे आणि इकडून असा आकार ह्याचा पिंडसारखा व्हायला सुरू झाला। तर त्यांनी पिंड ठेवलेली आहे तिथं, तर ती इकडं असा पिंडसारखा ते लंबूकळा आकार होत आहे, गोल बघा। आणि वारुळ फुलणं म्हणजे काय मला पण नव्हतं कळलं, तरी वारुळ फुलणं म्हणजे तर पहिलं प्लेन होतं बघा, तुम्हाला दाखवू का। तर बघा हे साईडला कसं प्लेन आहे इथं आणि इकडं बघा असं कसं हे फुललंय, दिसलं का। हे वारुळ फुलणं म्हणजे काय, आता बरेच जणांना कोणाला माहीत असेल अगर काय असेल तर हे त्यांनी आता स्वच्छता करायचं चाललंय इथं असं छानपैकी। आणि लिंबाचं झाड आहे इथं आणि भुलेश्वर इथंच आहे आपलं, वर इथून वर दिसलं ना पलीकड भुलेश्वरचं मंदिरच आहे का, ते चढा दिसलं का, ती पंप आहे ना तिथं आहे, त्या पंपामुळे दिसत नाही बघा, वर तिथंच आहे ते टेकडावर महादेवाचं मंदिर, भुलेश्वरचं मंदिर आपल्याला इथून दिसतं। तर हे असं चाललंय, तर छान आहे। आता त्यांनी आवरावरी चालले वाटते, असं पोरांकडून साफसफाई करावी, ही कडची भोवतीची लाकडं बिकडं आहेत ना त्या साईडला टाकायचं चाललंय असं। तर असं हे लिंबाचं झाड आहे आणि फुलाचं झाड पण आहे पांढऱ्याचं, तर म्हणले स्वच्छ करूया। तर मग आता हे स्वच्छ करून, आणि वारुळ बघा हे, आणि वारुळाला बीळ असतात का नाही, ह्या वारुळाला एकही बीळ नाहीये, कुठंच बीळ नाही। तुम्ही कुठं पण शोधा का, ह्या कडनी बघितलं ना कुठंच बीळ सापडणार नाही। मी ती खास बीळ बघण्यासाठी आले, मी म्हणलं ते वारुळ म्हणलं की नागाचं बीळ असेल ना असेल, कशाला तोडायचं असं मला ऐकायला आलं, तोडायचंय म्हणून। ते म्हणले तोडायचं नाही, त्याची पूजा करायची, व्यवस्थित साफसफाई करायची। आणि वारुळ फुललंय म्हणलं पुढचे पप्पा वारुळ कसं फुलतंय म्हणून मी बघण्यासाठी आले। तो काही बघितलं का, कुठंच बीळ नाही त्याला का, दिसलं काही। मी तुम्हाला कडनी सगळ्या दाखवते, बीळ कुठं दिसेल तिथं तुम्ही मला सांगा की ताई बीळ आहे त्याला, कुठंच बीळ नाहीये ह्याला। नागपंचमीला आपण वारुळाला पूजायला जातो, बीळ दिसतो, त्या बिळात दूध ओततो, तर काय घ्यायला बीळ हो का, कुठंच बीळ नाही नका। इकडच्या साईडने असं प्लेन आहे आणि वरनं पण असं छान फुललंय वारुळ, खूप छान हे झालेलं आहे। आणि असा पिंडीचा आकार बनला का, त्यात आतमध्ये पिंड ठेवली त्यांनी, तर तिथे येऊन देवपूजा करतात ते सोमवारी येते नका असं। आणि इकडं वाढायला लागले ते, अजून ते वाढतंय, बंद होत नाही हो का, दिसलं काही, इकडं असं वाढायला लागले आणि उंचीला पण वाढले। 1-2 महिन्यापूर्वी खूप छोटं होतं ते, आता एवढं झालंय आणि त्यातच ते काँग्रेस वाढत वर गेलेलं आहे। तर त्याला मला ते काँग्रेस कात्रीने कट करायचा आणि त्याची स्वच्छ करायची। बघितलं का वारुळ कसं फुलणारं वारुळ, पहिल्यांदाच पाहिलं का, अजून जवळ नाही एकदा दाखवते।